पाहायला मिळेलच. बरोबर आहे अंकुशजी, जसं तुम्ही म्हणताय की सत्ताधाऱ्यांकडनं प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या. अरुण सावंतजी, मात्र ज्या वेळेला कारवाई संदर्भामध्ये चर्चा होते त्यावेळेला दादा शिंदेंकडे आणि शिंदे दादांकडे जर एकमेकांकडे पाहून कोण पहिले कारवाई करतं याची जर वाट पाहिली जात असेल तर ज्या प्रकारे मुख्यमंत्री एका बाजूला जबाबदारी घेतील तसंच प्रत्येक पक्षाची जबाबदारी त्या नेत्याकडे आहे. कारवाईची अपेक्षा ठेवायची की एकमेकांकडे फक्त केवळ बोट दाखवलं जाईल आणि मग कारवाई कधी याची वाट पाहायची? अरुणजी. विशालजी, पहा, महाराष्ट्र हा सुसंस्कृत लोकांचं हे राज्य आहे, प्रगतिशील राज्य आहे आणि या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे. या महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांनी कसं वागायचं हे त्यांनी स्वतःहूनच शिकलं पाहिजे. त्यांना ते आता लहान नाहीयेत की दुसरं कोणी त्यांना शिकवेल. मी स्पष्टपणे या मताचा आहे की कुणीतरी आरोप केले म्हणून आमच्या नेत्यांनी त्यांना बाजूला करावं या मताचा मी पूर्णपणे नाही. परंतु हा की जर एखाद्या मंत्र्याचं किंवा एखाद्या आमदाराचं नेत्याचं जर खरोखर चुकत असेल तर त्याला जे काही त्या पक्षाचे मुख्य नेते असतील त्यांनी कठोरातल्या कठोर निर्णय घेतला पाहिजे. राहिली दुसरी गोष्ट, एक मिनिट पहा, राजकारणामध्ये कशा कुरघोड्या केल्या जातात याचं ताजं उदाहरण आताच महाराष्ट्रातील कदाचित 11-12 कोटी लोक पाहत असतील. आमच्याच पक्षातील सहकारी पक्षाचे प्रवक्ते या इथे वाघ म्हणून अवधूत वाघ जे आलेले आहेत त्यांनी उदाहरण दिले की कसे माणिकराव कोकाटे चुकले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री चुकले, कसे योगेश कदम चुकले, शिवसेनेचे मंत्री चुकले. परंतु त्यांनी हा सांगायचा प्रयत्न नाही केला की कसे आमच्या पक्षातले गिरीश महाजन चुकत आहेत, कसे आमच्या पक्षातील नितेश राणे चुकत आहेत. पहा कसं असतं ना, युतीमध्ये जरी आम्ही असलो तरी दुसऱ्याची कशी काढता येईल ती काढायचा प्रयत्न हे जे काही करतात ना हे चुकीचं आहे, मी त्याला विरोध करतो. तिसरी गोष्ट, ज्याप्रमाणे विरोधक आता आरोप करत आहेत की उठसूट काही चांगलं करो किंवा वाईट करो, कितीही चांगलं केलं तरी त्याच्याकडे संशयास्पद दृष्टीने बघायचं आणि आरोप करायचं आणि या सरकारला फक्त आणि फक्त बदनाम करायचा प्रयत्न करायचा. हे सरकार गेल्या 3 वर्षांमध्ये किती चांगलं काम करतं, या महाराष्ट्राला किती प्रगती पथावरती नेतं याच्यावरती अवाक्षर सुद्धा काढायचं नाही. शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्यांच्या भल्यासाठी आवाज उठवला पाहिजे, त्याच्यावर आवाज नाही उठवायचा. परंतु जर काही चुकीचं झालं तर ती एक गोष्ट घेऊन बसायची. विद्यार्थ्यांकरता, कामगारांकरता, महिलांकरता ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी सरकार करतंय याच्याकडे कानाडोळा करायचा आणि ज्या गोष्टींना पूर्वी आपण चांगलं म्हणत होतो त्याच गोष्टींना आता उठायचं आणि आरोप करत सुटायचे. ताजं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेजी हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अगदी फार स्वागत करत होत्या. ते केलंच पाहिजे कारण ती योजना अतिशय उत्तम आहे. परंतु आता काही त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी आढळल्याबरोबर त्यांनी भ्रष्टाचार झाला फार मोठा, ही योजनाच भ्रष्टाचारी आहे, ही योजनाच भ्रष्टाचाराने युक्त आहे करून त्यांनी या योजनेला बदनाम करायचा प्रयत्न केलाय. हे जे काही विरोधक करत आहेत ते विरोधकांनी बंद केलं पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्याकरिता स्वतः सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. विरोधकांच्या भूमिकेमध्ये ठाम असल्याचं दिसतं, सत्ताधारी आपल्या भूमिकेमध्ये आहेत का हाही एक प्रश्न आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाजी, मी आपल्याला प्रश्न